हॅलो, कसे आहात सगळे बरंच असेल। माझं नाव आहे सोनी। माझे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि ह्या पोराचं बघा, बोल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा। आणि ही चिमुकली हे बघा, आंघोळ वगैरे सगळ्यांना घातले, मी पण करून घेतली आहे। देवपूजा पण झाली आहे माझा। हे बघा, आजपासून कार्तिक मासम सुरू आहे। आंटीनी पण लय भारी केले, तुम्हाला दाखवते मग मी। तर मी फक्त देवपूजा केली आहे। माझं सगळं एवढं ऐपत नाही आहे सगळं करायचं का, म्हणजे माझ्याकडे नाही आहे। तर जसं होते तसं केली आहे मी। आणि हे जे भांडं दिसते ना तुम्हाला, थोडंसं हे दिसते, पितांबरी संपली आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे ना थोडा हे दिसते। आणि आमची श्रीनिधी साडी घालते। आमची ओनरची पोरगी आहे ती, म्हणजे कॅमेरामध्ये येत नाही ना, तर त्याला हे साडी घालायची, साडी घालते। आणि त्यांनी जे पूजा केले ना ते पण दाखवते। चला तुम्हाला दाखवते तुळशी पूजा आंटीने कसं केले आणि सगळं दाखवते। त्याला साडी पण घातली मी, पण ते काही जुमिनचू साडी आहे ना, ते बरं म्हणजे बरं हे होत नाही, फुगा फुगा होते, असं बसत नाही ती साडी। आली आहे मी, तुम्हाला दाखव। हे असं ठेवतात ते आणि असं पूजा करतात। हे ना आपलं बत्ती असते ना, तसं ते जाळतात तुपामध्ये। कार्तिक महिना आहे ना, त्यांनी पूजा केली आंटीने। हा दोन्ही पण श्रीनिधी टीव्ही चालू आहे त्याच्यामुळे नाचते। मस्त आहे ना, पूजा मस्त झाली। आणि हे सगळं झाडं ठेवले आंटीने मस्त बेका, ॲलोवेराचं पण आहे बघा। इथे असतात तुळशी, इथे टाकी, आता इथे ठेवले आंटीने। त्यांचं घर पूर्ण नाही दाखवू शकत तुम्हाला, दाखवू नाही शकत का, म्हणजे मंजुरी घ्यायला लागतं, असं काही नाही आहे। खाली मी ते तुळशीचं मैंने विचारूनच काढले, असं नाही काढले की न विचारता। तर मला बरं नाही वाटत बिना विचारता आपण गेला सूट का, म्हणजे कोणाला चांगलं वाटतं आणि कोणाला वाईट वाटतं त्याच्यामुळे। आणि हे बघा, घरातून प्लेट आणला होता, तर प्लेट देते। तर तुम्हाला आतापासून बाहेरचा दाखवते, मला असं वाटलं की सगळं दाखवणं गरजेचं, म्हणजे तुम्हाला पण बघायला बरं वाटेल त्याच्यामुळे। तर ही ते साऊथ इंडियामध्ये, ते हैदराबादमध्ये सगळे असेच पूजा करतात। आणि हो प्लेट वरती घेऊन गेला होता, कपडे धुवायला घातले मी, सगळं झालंय। कसं वाटलं तुम्हाला आंटीचं पूजा? माझ्याकडे तुळस नाही आहे त्याच्यामुळे मी काय, म्हणजे खाली बघा तुम्ही, असं म्हणजे तुळस बी ठेवली ना, त्याला ना ऊन लागायचा कुठे पण नाही जागा आहे। थोडंसं बाहेर गेटकडे येते, पण ते लगेच जाते एका तासाने। तर त्याला आणि तिथे ठेवणं मला चांगलं नाही वाटत, आपलं दरवाजाकडे इथे असलं तर बरं आहे। आणि हे ना पहिलेचं आहे, मी नाही आली होती तेव्हापासून आहे हे, पण ते ना त्याच्यामध्ये ना कसं ताळा लॉक करून घालतात, तसं घातला होता। तर मला असं वाटलं की नाही, हे चांगलं नाही आहे, आपण स्वतःचा घेतलेलाच बरं आहे। तर मी माझा जेव्हा स्वतःचा घर होईल ना, तेव्हा सगळं भरपूर करेल, पण आता सध्या नाही। तर आतून जसं आहे तसं चालवायचं आहे मला, आणि तुमचे सपोर्टची लई गरज आहे। जर तुम्हाला चांगला वाटत असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा आणि कमेंट करा। तुम्हाला जर काय क्वेश्चन आहे तर तुमचे मनात, तर पक्का विचारा, पक्का जवाब देईल मी तुम्हाला, सगळं व्हिडिओ जे देईल असंच। तर चला आता पूर्ण कामं म्हणजे
जेवण वगैरे सगळं झालं आहे. जेवण म्हणजे भात केले आहे मीने आणि रात्रीचा भात थोडासा काय उरला होता 2 दिवसाचा भात, तर त्याला मीने फ्राय केले. हे बघा जिरेची फोडणी घातले आणि इथे पोरांना गरम गरम भात केले आणि इथे ना मी दही कढी केली आहे. लाल हिरवी मिरची नव्हती आणि बाहेर जायला मला कंटाळा आला, तर त्याच्यामुळे मी गेली नाही बाहेर हिरवी मिरची आणायला. आता आम्ही बसलो आहे. आमचं जेवण खाणं पिणं सगळं झालंय. माझा झालाय, फक्त ह्यांचा राहिला आहे अजून. आणि मला ना बाहेर जायचंय, थोडा गाडीचा हे करायचा आणि हवा भरायला, आणि गाडीचा हवा भरवायला लागणार मला असं वाटते, तर ते पण करायचे. आणि मला करायचे गाडीचा जो स्टँड असतो ना, ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे जे मी, आणि ते पुढचे उद्याचे व्हिडिओमध्ये येईल, ते तुम्ही नक्की बघा. आणि आता खाणं पिणं वगैरे सगळं झालं आहे माझा. आणि इथे डोकं वरती केली मी, धुतलेलं आहे. आज कार्तिक मास आहे ना, काल पण धुतली होती मी, पण आज पण धुतली. म्हणजे आज नवीन दिवस चालू आहे कार्तिक. इथे ना तेलंगणामध्ये ना, म्हणजे ह्या महिन्याला लई लोक, म्हणजे आपण श्रावण कसं पाळतो, आपण श्रावण कसं करतो तसं करतात हे लोक पण. मी जेवढा आंटीला बघितले मी तेवढंच बोलू शकते. मी अजून नाही बघितले बाहेरचं, मला एवढं काही माहिती नाही आहे. म्हणजे मला येऊन 4 वर्ष झाले, पण बोलतात ना मी बाहेरचं एवढं काही लक्ष देत नाही. आंटी जेवढं करते मी तेवढं माहिती आहे मला, का म्हणजे आंटी वरतीच राहते ना, आणि पोरं येतात जातात, तर ते वार्तामध्ये आणि ते काय काय करतात ते मला माहिती पडतं. आणि तर ते ह्या महिन्यात लई त्यांना हे असतो. आणि एक गोष्ट इथे ना सबरीमाला पण घालतात. तुम्हाला सबरी देव माहिती असेल, म्हणजे कोणाकोणाला माहिती असेल, कोणाकोणाला नाही माहिती असणार. तर माणसं ना असं एक माळ घालतात, आपण जसं घालतात ना तसं एक माळ असतं त्यांचा. आणि ते बाहेर म्हणजे बाहेरच मंदिरात राहतात, मंदिरात जेवण म्हणून सगळं करतात. आणि जेवण वगैरे सगळं त्यांचा मंदिरामध्येच असतो. आणि त्यांचं सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करायला लागतं. कोणाकोणाला माहिती असेल, मला असं वाटते. सबरी देव माहिती आहे ना तुम्हाला, मला एवढंच माहिती आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाव नाही माहिती ते देवाचा. पण इथे तेलंगणामध्ये लई लोक करतात. आणि ह्या महिन्यापासून चालू झालं आहे, म्हणजे चालू तर लई पुढेच झालं आहे, पण आता ह्या थंडीमध्ये ना म्हणजे लई लोक करतात. तर हे कार्तिक मासापासून पण लई लोक करतात, त्याच्यामुळे बोलते. तर मी आज बघितली माझ्या भावाला, माझा भाऊ पण असं म्हणजे आजपासून तो गेला आहे, असं त्यांनी माळ घातले. तर लई भारी वाटलं, मनाला एक खुशी झाली की चला आमचे घरातून कोणतरी एक करतो. पण ते देवाला बायका नाही हे होत, बायका नाही करू शकत त्याला. म्हणजे आपलं चांगला वाईट असतो, आपण समजू शकतात तुम्ही. तर तसं असतो. तर मला असं वाटते की भावाने केले ना, तर मला लई बरं वाटलं ते. मी पण त्याचा स्टेटस बघितली, आम्हाला पण काय माहिती नव्हतं तो करतो म्हणून. आत्ता जस्ट मी 5 मिनटं झाले त्याचा स्टेटस बघून वहिनीला फोन केली. मी बोलली भाऊनी केला आहे, तर ती बोलली हां. तर त्यांची लई इच्छा होती. आता त्यांची एक पोरगी पण झाली आहे ना, 2-3 महिने झाले. आणि ती पोरगी एवढी भारी आहे ना, तुम्हाला कधीतरी फोटो दाखवेल त्याचे. आणि ती त्यांचे म्हणजे घरातले लक्ष्मी बोलतात ना एखादी, पण लई ती झाली तेव्हापासून माझ्या भावाचं लई म्हणजे बोलतात ना, असं शेअर नाही करायचं. पण चला, देव तरी त्याला एकटा आहे, साथ तरी देतो देव, बस एवढंच आहे. तो खुशी राहावं त्याच्यामध्येच, एवढंच, बाकी काही नाही. आम्हाला लई खुशी आहे, तो खुशी आहे, तोच समाधान आहे. त्याला करायचं होतं म्हणून त्यांनी लई वर्षाचं बघत होता. तर आता ह्या वर्षी त्यांनी पण माळ घातले. आम्हाला पण सगळी बहिणीला खुशी झाली की त्यांनी माळ घातले आणि चांगलं व्यवस्थित त्याचा संसार व्हावं आणि व्यवस्थित राहावं तो, बस एवढंच मनोकामना आहे देवाशी, बस अजून काही नाही. त्यांनी लई काय
म्हणजे मम्मी पप्पा गेले तेव्हापासून त्यांनी लई काय स्ट्रगल केलं आहे. त्याच्याकडे एक टायमाला होता नाही होता ते पण त्यांनी सगळं दिवस काढले. आता मी तसं दिवस काढते ना जसं त्यांनी पण काढले. मी तर माझा तर चला काहीतरी, पण भाऊ एक असा आहे ना की काही बोलू शकत नाही. बस त्याचा चांगला व्हावा, बस अजून काही नाही. मनापूर्वक लई हे आहे त्याला आशीर्वाद हे आहे, म्हणजे भरभरून राहावा आणि चांगलं राहावा तो. बस खुशी एक शेअर करायचा होता म्हणून शेअर केली. आणि डोळ्यातून माझा पाणी यायला, म्हणजे डोळं भरायला लागलं माझा. तर ते मी काही नाही करणार आहे. तर चला, तर मला असं वाटतं की एखादीचा चांगला होते तर व्हावा चांगला आणि मस्त राहावा. तो पण एकटाच आहे, त्याचे ना मागे ना पुढे, आमचं ना मागे ना पुढे. आईबापाचा हाच नाही तर कुठून हे होणार आहे. त्यांनी पण लई त्रास काढले. बिन आईबापाचा कसं संसार सांभाळायचा त्याला काही माहिती नव्हता. त्यांनी तरी पण त्यांनी सगळं सांभाळून आहे आज खंबीर उभा आहे त्याच्या पायावर तो. तर हेच गर्व होते की हा चला भाऊ एक सगळं स्ट्रगलमध्ये एक चांगला उभा आहे. बस एवढा चांगला राहावा तो, बस एवढा, अजून काही नाही. तर चला इथेच एंड करते ह्या व्हिडिओचा. आणि ह्याचे पुढे जो व्हिडिओ येईल तुम्हाला उद्या येईल तर नक्की सगळं दाखवणार तुम्हाला. आज मला थोडासा गाडीचं काम आहे ते करून घेते आणि उद्यापासून मी कामाला जाणार आहे तर तुम्हाला पण दाखवणार आहे. आज एक दिवस मी बोलले की चला मी आज थोडा पोरांमध्ये राहू आणि उद्यापासून कामावर जाऊ. तर गाडीचं काम करून घेते. स्टँड वगैरे लावायचे ते मोबाईल ठेवायला, तर ते स्टँडला वगैरे लावून घेते. सबस्क्राईब करा, चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, करा बोला.